नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, पुण्यापासून म्हणजे देहूपासून पंढरपूरपर्यंत रांगोळीच्या पायघड्या घालणारी पूजा रांगोळीची पूजा आपल्याबरोबर आहे. याचे व्हिडिओ आपण याच्या आधी पण टाकलेले आहेत. आता आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीमध्ये तिने अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ रांगोळी काढलेली आहे. ती संपूर्ण रांगोळी आता आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत. मित्रांनो, आपण देहूपासनं पंढरपूरपर्यंत वारीला जात आहोत. यावर्षी वारीमध्ये आपण पूर्ण गेल्या वर्षाप्रमाणेच कव्हरेज करत आहोत आणि गेल्या वर्षीसुद्धा ही जी पूजा रांगोळीच्या आहे हर्षला, हिच्या रांगोळ्या आपण कव्हर केलेल्या होत्या आणि आता आपण बारामतीमध्ये आलेलो आहोत. आणि बारामतीमध्ये प्रवेशद्वाराच्या इथंच बारामतीमध्ये प्रवेश करताना तिने रांगोळी काढते. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणीची एक रांगोळी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये ती इथं काढते. ती संपूर्ण रांगोळी जी आहे ही आता आपण बघत आहोत कशा पद्धतीने काढते. साधारणतः 1 तास लागला. ही 25 ते 30 फूट मोठी रांगोळी तिनं या ठिकाणी काढलेली आहे. कुठल्याही प्रकारचे स्केच तयार न करता रांगोळी थेट कलर वापरून पांढरी रांगोळी बॅकग्राऊंडला ठेवून ब्लॅक रांगोळीने त्याला शेडिंग केलेलं आहे. आणि हे बाकीचे संपूर्ण शेडिंगचं जे आहे, नाव लिहिणे किंवा कुंकू काढणे कपाळावरचं आहे, संपूर्ण मनानेच ती तयार करत आहे. आणि एक आकर्षक आणि काय म्हणतात हुबेहूब रांगोळी जी आहे त्यांनी दादांची काढलेली आहे. ती आता आपण बघत आहोत. संपूर्ण पालखी मार्गावर ही पोरगी देहू ते पंढरपूर मार्गावर रांगोळी काढत असते. गेल्या वर्षी तिने 3 वर्ल्ड रेकॉर्ड या रांगोळीच्या काळामध्ये देहू ते पंढरपूरमध्ये केलेली आहे. त्यातलं पहिलं रेकॉर्ड जे तिने केलं होतं ते देहू ते पंढरपूर मार्गावर 340 रांगोळ्या तिने एका दिवसात पूर्ण तयार केलेल्या होत्या, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. नंतर एका मिनिटामध्ये 15 फुटी मोठी रांगोळी तयार केलेली होती. आणि देहू ते पंढरपूर मार्गावर जवळजवळ 1,500पेक्षा जास्त रांगोळ्या तिने काढलेल्या होत्या. असे 3 रेकॉर्ड तिच्या नावावर आहेत गेल्या वेळेस. ह्या वर्षी ते रेकॉर्ड ब्रेक करून त्यापेक्षाही जास्त रांगोळ्या काढण्याचं तिनं बनवतोय आहे. आणि या ठिकाणी आता आपण जी दादांची रांगोळी आहे ही स्मरणार्थ काढलेली, ती अतिशय रेखीव रांगोळी काढलेली, हुबेहूब रांगोळी काढलेली आहे. आणि आता त्याच्या आउटलाईनचं जे काम आहे हे सुरू केलेलं आहे तिने. वेगवेगळे रंगसंगती यामध्ये वापरल्या जातात आणि ही रंगसंगती वापरून अतिशय आकर्षक अशी रांगोळी तयार करण्याचं तिचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शेडिंग, त्याचप्रमाणे बॉर्डर सर्व काही तयार केलं जातात. हे बॉर्डरचं काम चालू आहे. आतले जे पहिलं रिंगण आहे त्या रिंगणामध्ये बॉर्डरचं काम चालू असल्याचं आपण बघतोय. त्यानंतर ही संपूर्ण बॉर्डर पूर्ण झाल्यानंतर आता जे शेडिंग केलेलं आहे त्याच्यावर काम केलं जाईल. आणि त्यानंतर दादांचा जो संदेश आहे किंवा वारकऱ्यांच्या स्वागतासाठीचा संदेश या ठिकाणी ती लिहित आहे. आणि सर्व वारकऱ्यांचे दादा तिच्या भावना ज्यावेळेस आपण विचारल्या होत्या की दादा वारकऱ्यांच्यासाठी सतत या चौकामध्ये असायचे, यंदा जरी ते शरीराने नसले तरी मनाने आपल्याबरोबर आहेत, यासाठी आम्ही तुमच्या स्वागतासाठी तत्पर आहोत असा संदेश देणारी ही रांगोळी पूजानी या ठिकाणी हर्षलाने काढलेली आहे. पूजा रांगोळीच्या हर्षला ती ही रांगोळी काढत आहे. आणि अतिशय हुबेहूब रांगोळी ज्याला आपण म्हणता येईल ती रांगोळी या ठिकाणी काढलेली. आता हे बॉर्डरचं काम जे आहे ते सुरू आहे. वेगवेगळे रंग वापरून बॉर्डरिंग केलेली आहे. त्यानंतर लिखाणसुद्धा जो आहे, संदेश लिखाणसुद्धा यामध्ये सुरू आहे. जो मेसेज द्यायचा आहे तो मेसेज या रांगोळीद्वारे दिला जातो आहे. वारकऱ्यांच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावनासुद्धा या ठिकाणी जुळलेल्या आहेत. हर्षलासुद्धा साधारणतः 2 ते 3 वेळा दादांना भेटलेली आहे. तिच्या रांगोळीचं दादांनी अनेक वेळा कौतुकसुद्धा केलेलं आहे. मात्र यंदाच्या वर्षी दादा नाही आहे त्याचं दुःख तिला होतं आणि त्यासाठी त्यांना एक आदरांजली म्हणता येईल अशा पद्धतीची एक रांगोळी त्यांच्यासाठी, त्यांच्या स्मरणार्थ ती या ठिकाणी काढत आहे. आता ही जवळजवळ रांगोळी पूर्णत्वाकडं आलेली आहे. त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेली जी रांगोळी तयार झालेली आहे ही पूर्ण रांगोळी आपण बघतोय. दादांच्या आठवणीमध्ये तयार करण्यात आलेली आषाढी वारी 16/2026 वर्ष 341. आणि तिच्या ह्या रांगोळीचं कौतुक सर्वच उपस्थित नागरिकांनी केलेलं आहे.
ही संपूर्ण तयार झालेली रांगोळी आता आपण बघत आहोत. फायनल बॉर्डर जे आहे त्याचं काम सुरू आहे आणि त्यामध्ये आता हे आहे मृदुंग, त्याचप्रमाणे टाळ, आणि त्या टाळ नंतर चिपळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आहेत आणि विणा, ते सर्व डिझाईन या ठिकाणी तयार केली जाते. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पुन्हा या ठिकाणी पगडी, संत तुकाराम महाराजांची जी पगडी आहे ती या ठिकाणी रांगोळीच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या टाळला फायनल बॉर्डरिंग जे आहे ते करण्याचं काम सुरू आहे. नागरिक वारकऱ्यांच्या स्वागतासाठी ही सर्व तयारी, रांगोळीची तयारी झालेली आहे. त्या पूजाची आता आपण बोलणार आहोत. काय सांगशील? काय सांगणार, सर्वप्रथम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करेन. आणि आज खरं तर बारामतीमध्ये जर दादा असते तर ते सर्व वारकऱ्यांच्या स्वागतासाठी इथं सज्ज राहिले असते आणि तेच महाराष्ट्रातून येणाऱ्या वारकऱ्यांना त्यांची उणीव भासू नये आणि त्यांना कायम दादा इथं आहेत असं वाटावं म्हणून जिथून महाराज बारामतीमध्ये येतात त्या चौकामध्ये ही रांगोळी करायचं ठरवलं. दादांची तुझी कधी भेट झाली ती? हो, 2-3 वेळा भेटलोय आम्ही. ओतूरला बाबाजी चैतन्य आपल्या ओतूरला ज्यावेळेस 340वा सप्ताह होता तर त्यावेळेस दादा आले होते, त्यावेळेसही भेट झाली होती आणि नारायणगावला पण एकदा भेट झालेली. आणि दोन्ही वेळेस दादांनी खूप कौतुक केलं होतं की कमी वेळेमध्ये खूप छान काम करतेस, मोठमोठ्या रांगोळ्या काढते, म्हणून खूप प्रोत्साहन दिलं होतं दादांनी. आज त्यांची रांगोळी काढते, काय भावना होती? भावना शब्दात नाही सांगू शकणार नाही सांगू शकणार. मित्रांनो, दादांची आठवण म्हणून या ठिकाणी यांनी रांगोळी काढलेली आहे आणि ज्या दादांनी शाबासकीची थाप पाठीवर दिलेली होती त्याच दादांचं चित्र रांगोळी रूपाने काढावं आणि वारकऱ्यांची आठवण द्यावी या भावनेने हिचा चेहरा, हिला अक्षरशः डोळे भरून आलेत आणि अशाच पद्धतीची ही रांगोळी सतत काढत राहावी. आपण पंढरपूरपर्यंत आहोत, देहूपासून आपल्या हिच्या रांगोळी आपण कव्हर केलेल्या आहेत. अशाच वेगवेगळ्या रांगोळ्यासुद्धा आपण पुढं कव्हर करणार आहोत. तुला यश मिळो, तुझ्या इच्छा सगळ्या पूर्ण होत. धन्यवाद.